नगरच्या गजबजलेल्या रस्त्यांवर जेव्हा एक रिक्षा सुसाट धावते तेव्हा अनेकांच्या नजरा थबकतात. कारण या रिक्षेच्या स्टेअरिंगवर एका स्त्रीचे खंबीर हात असतात. माझ्या गाडीवर मी येऊन मागं नाव टाकेले धनगराची बानू म्हणून. तुमची बानू आहे हो, मी माझी बानू आहे. आणि मी पण धनगराचीच आहे, त्याच्यामुळं सगळे म्हणजे असं सगळे म्हणतात धनगराची बानू आहे म्हणून. नाव सुनंदा बाचकर, पण ओळख एका रात्रीत नाही निर्माण झाली. घरातून बाहेर पडल्यावर फक्त कमाईच नाही तर स्वतःची एक नवीन ओळख निर्माण करायची हा संघर्ष होता. सकाळी मी 8:30ला घराच्या बाहेर निघते. 8:30च्या नंतर मला शाळेची मुलं राहते, 9:30ला मुलं सोडावं लागतात. आणि मग तिथून पुढे आपलं सीटावर चालायचं. हो. काम तसं मर्दानीच आहे, पण कपाळावरची टिकली आणि त्याला असलेली संस्कृतीची जोड मात्र त्यांनी टिकवून ठेवली. आता हे लग्न झाल्यावर हे आपलं तर गळ्यात ठेवणं गरजेचं आहे. आपल्या नवऱ्याची निशाणी. नवऱ्याशिवाय तर काहीच नाहीये. त्याच्यामुळं मग ते मी नाही, म्हणजे मला पहिल्यापासून आवडतं टिकली कुंकू. मी हे ड्रेस जरी घातला नाही युनिफॉर्म तर म्हणजे बरेचसे काही आजी आजोबा बसतात ना, त्यांना पण लय आवडतं. तू खरंच लय छान दिसतीस, तू काही सोडलं नाही, छान दिसतीस असं. मग मला ते तसं म्हणतात ना, छान दिसते मध्ये आणखीन आवड मनात. घरची परिस्थिती, मुलांचं शिक्षण, अडचणी असंख्य होत्या, पण काहीतरी करण्याची जिद्द मात्र होती. तेव्हाच त्यांनी ठरवलं काहीतरी करूनच दाखवायचं आणि येथूनच खऱ्या प्रवासाला सुरुवात झाली. माझी एक मैत्रीण होती, तिला म्हटलं चल आपण दोघी काम बघायला जाऊ. तर मग ती म्हटली कशाने जायचं. म्हटलं आता माझ्याकडे तर काही पैसे नाहीये, चल आपण आपली गाडी घेऊन जाऊ. ती म्हणली तुला जमेल का. म्हटलं हो, त्याला काय अडचण आहे, टू व्हीलर येते म्हटलं. हा, रिक्स घेतली. टू व्हीलर येत होती म्हणून मी रिक्स घेतली. ठीक आहे म्हणलं चला. मग आम्ही गेलो तर मग अख्ख्या MIDC मध्ये आम्ही रिक्षा घेऊन फिरलो. आणि मग ती मैत्रीण आणि मी गाडी घेऊन गेलो. 2-3 कंपन्यांनी काम वगैरे बघितलं. एक ठिकाणी काम बघितलं, तिथं आवडलं. तिला म्हटलं आपण ठीक आहे जाऊ दे, उद्यापासून जॉईनिंग करू. आम्ही बाहेर निघलो तिथून MIDC मधून आणि मला भेटले पॅसेंजर. हात केला गाडीला, नाही का. सुरुवात तिथून झाली. सुरुवात तिथून झाली माझी. हात केला गाडीला की ओ मॅडम आम्हाला नागपूर पर्यंत येऊ द्या. तिथपर्यंत आलो तर मला तिथपर्यंत येऊस तर 40 रुपये झाले. म्हणजे अभिमान लय वाटला मनाला, मी रिक्षा चालवते आणि मला पॅसेंजर पण भेटलेत. आनंद लय झाला की आपल्या हक्काची कमाई आहे का, दुसऱ्याच्या इथे काम न करता आपल्याला आपले कष्टाचे 40 रुपये भेटले. मग आम्ही हळूहळू सिव्हिल पर्यंत आलो. सिव्हिल पर्यंत आलो तर त्यावेळेस माझी एक ट्रिप बसली 300 रुपये. मला इतका आनंद झाला. पण तेवढ्यात मिस्टरांचा फोन आला, कुठं आहे, आणि व्हिडिओ कॉल केला. तू गाडी घेऊन गेलीस ना म्हणे, तो ऐकत नाही, असं नाही तसं नाही, भरपूर बडबड केली. मग मी म्हटलं नाही आता घरी जाऊ म्हटलं आपण. ते पैसे मोजले ना तर मला इतका आनंद झालता ना. मग मी माझ्या मिस्टरांना म्हटलं बघा आम्ही लोकांचे तर 300 रुपये काम करण्यापेक्षा तर 2 ट्रिप जरी मारले मी हळूहळू तरी पण म्हटलं माझी रोजंदारी निघू शकते. आणि यात त्यांना साथ मिळाली ती म्हणजे त्यांचे पती, नणंद आणि त्यांच्या जीवाभावाच्या मैत्रिणीची. सकाळी यायचे रिक्षा घेऊन, पण मग माझे मिस्टर माझ्या माग टू व्हीलरवर हळूहळू यायचे, नाही का, माग. मग मी काय करायची, अशी मध्ये गाडी न्यायची रस्ते. मग ते लगेच मागून हारणं वाजायचे, साईडला गे. मग एक दिवशी काय केलं, इथं आली, इथून असं टर्न मारला आणि इथं सिटी बसची खूप गर्दी होती आणि इथं खूप रिक्षा लागेल होत्या. पण मी माझी त्या साईडनीच होते. पण एक 4-चाकीवाला आला, त्याने इतकं जोरात हारणं वाजवलं, मी गरबडली, घाबरली ना मी. तर मी सिटी बसला खेटले गेले, आरसाच फुटून गेला. ऊन असो वा पाऊस, प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवणं आणि स्वतःच्या सुस्वभावानं त्यांचा दिवस गोड बनवणं हेच त्यांचं व्रत बनलं. पॅसेंजर गाडीत बसतात, त्यांना ते सेफ वाटतं का? त्यांचा तुम्ही विश्वास कसा कमावता? नाही, त्यांना सेफ वाटतं. म्हणजे ते असं आहे की त्यांना नाही, म्हणजे काय वाटतं, ते बसलेत ना, मुलींना सगळ्यात जास्त कम्फर्टेबल वाटतं. की कसं आहे, मी जरी समज मुली बसल्या आणि मला पुढं चालून जर इथून इतकं जर गेलं, ते एखादा जेंट्स वगैरे मुलगा भेटला किंवा पुरुष म्हणजे एकदम वयस्कर भेटले, तरी पण मी ते मुलींमध्ये बसवत नाही. असे म्हणजे ऍडजस्ट करते मी.
आणि मुलींना कसं एकदम चांगलं वाटतं किंवा त्या आवडीने काही काही सिटी बसला बसायला येतात ना मुली कॉलेजच्या ना, जर गाडी बघितली ना तर ते सिटी बस मध्ये बसायचं सोडून ते पहिले रिक्षात येऊन बसतात. ए झालं ताईची रिक्षा आली, ताईची रिक्षा आली, असं करून बसतात. कौतुकाची थाप पाठीवर पडली की काम करायला मिळणारा हुरूप आणि इतर रिक्षा चालकांची साथ हेच त्यांच्या रोजच्या कामाचं मोटिवेशन ठरलं. दिवसभरात आहे ना, जे प्रत्येक ट्रिपला माझे एक ना एक पॅसेंजर बसतो ना, ते मला बघून त्यांना इतका आनंद होतो ना. म्हणजे काही काही महिला डायरेक्ट म्हणतात, मॅडम खूप छान वाटतं आम्हाला तुम्हाला गाडी चालवताना बघून, तुमच्या गाडीत बसून तर आणखीन भारी वाटतं. इथं स्टँडवर डायरेक्ट रडली होती मी लय मोठ्याने. तर आमचे जेवढे रिक्षावाले का तेवढे आले, मला त्यांच्या गाडीत बसवलं. तू रडू नकोस, तुझी गाडी जी तू बुक केली ना तीच गाडी तुला भेटणार. बर, म्हणजे मला लय सपोर्ट केला आमच्या रिक्षावाल्यांनी. तर म्हणजे भरपूर काही म्हणतात रिक्षावाले असे रिक्षावाले तसे, सगळे चांगले आहेत, सगळे सगळे चांगले आहेत. पण हा प्रवास सुरू का झाला? परिस्थितीने जेव्हा रस्ता अडवला तेव्हा सुनंदाताईंनी कशाचीही तमा न बाळगता हा व्यवसाय निवडला. पण मग एक जण कमवतोय, मग काय गरज आहे तुम्हाला जॉब करायची? तर 2 मुलं शिकतात माझे, थोडीशी तारांबळ चालते. मग त्याच्यामुळे आपणही काहीतरी नवऱ्याला हातभार लावू लागावा की नाही का, आपण 2 रुपये कमवले, निदान आपल्या पैशावर घर जरी चाललं तरी मिस्टरांच्या पैशावर शिक्षण वगैरे होऊ शकतंय मुलांचं. ह्या दृष्टीने मी अडाणी असल्यामुळं मला कंपनीत वगैरे काही कुठं काम भेटलं नाही. हा नाही, काम भेटलंच नाही मला कुठं. तर मग मी काय केलं की जाऊ दे म्हणलं, आपलं आहे, आपल्याला ड्रायव्हिंग येते, मला 2 व्हीलर येत होती, म्हणून मग मी हा व्यवसाय निवडला. त्यांच्या जिद्दीपुढं त्यांचं शिक्षण नाही तर त्यांची परिस्थिती अडाणी ठरली, कारण त्यांच्याकडं कष्टाचं आणि प्रामाणिकपणाचं सर्वात मोठं ज्ञान होतं. आपल्याला काहीतरी करून दाखवायचंय की असं नाही मी अडाणी आहे आणि मी घरात बसन, हे माझ्या डोक्यात विचार कधीच येत नाहीत. की माझ्या डोक्यात फक्त एवढं आहे, आपण अडाणी जरी असलो तरी काय झालं, शिकेल मुली आणि काही जॉब करू शकताय. कुणी इंजिनिअरिंग आहे, कुणी आता विमान पायलट सुद्धा येतात. मग मी अडाणी असली तर मग मी का मागं राहू? इथं फक्त आपलं जे आपल्याला गव्हर्नमेंटचं जे आहे त्या नियम आपल्याला पाळायचे. आपलं लायसन, बॅच, परमिट, आपलं युनिफॉर्म सगळे पाळतात. हो, मी सगळं मी कधीच बिना युनिफॉर्मची नसते. फक्त युनिफॉर्मची कधी जर आपले युनिफॉर्म जर धुवायला टाकलाय मी माझा ड्रेस, साडी पण घालते. असे साडीवर पण गाडी साडीवर पण चालवते. आज याच जिद्दीला आणि नगरच्या या स्वाभिमानी माऊलीला आय लव्ह नगरचा कडक सलाम. आय लव्ह नगर प्रस्तुत लय भारी नारी, पावर्ड बाय नगर IVF सेंटर. आई बाबा होण्याचं स्वप्न आता करा साकार. नगर IVF सेंटरमध्ये खास महिला दिनानिमित्त 15 मार्चपर्यंत करता येणार मोफत वंध्यत्व तपासणी. अनुभवी महिला डॉक्टर असलेल्या या सेंटरला आजच भेट द्या आणि सवलतीचा लाभ घ्या.